विद्यार्थी मित्र, मी जावडे सर आपले सर्वांचे सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्सच्या या 18व्या दिवसामध्ये स्वागत करतो। मित्रो, या 18व्या दिवसामध्ये आपल्याला घटक त्रिकोण, उपघटक त्रिकोणांची एकरूपता याचा प्रामुख्याने आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता जरा आठवूया की जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्यांना टिंब-टिंब रेषाखंड असे म्हणतात। तर मित्रहो, जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्यांना आपण एकरूप रेषाखंड असे म्हणतो। जर दोन कोनांची मापे समान असतील तर त्या कोनांना आपण एकरूप कोन असं म्हणतो। आणि एकरूपता संबंध दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? तर मित्रहो, दोन गोष्टी एकरूप दर्शवण्यासाठी आपण या पद्धतीचं हे चिन्ह आपण वापरत असतो। या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। आता एकरूप त्रिकोण कशाला म्हणायचं? तर जर त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप आणि त्यांचे संगत कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात। म्हणजेच दिलेल्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतील, त्यांचे संगत कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। उदाहरणार्थ, हे दोन त्रिकोण इथे दिलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF। तर या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये बघा, बाजू AB एकरूप बाजू DE, बाजू AB एकरूप बाजू DE, बाजू BC एकरूप बाजू EF, बाजू BC एकरूप बाजू EF आणि बाजू AC एकरूप बाजू DF, बाजू AC एकरूप बाजू DF। काय आहे? ह्या संगत बाजू संगत बाजू एकरूप असतील आणि त्यांचे जे संगत कोन आहेत, उदाहरणार्थ कोन A एकरूप कोन D, बघा, कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन C, कोन B एकरूप कोन C असेल, कोन B एकरूप कोन E असेल आणि कोन C एकरूप कोन काय असेल? F असेल। तर मित्रहो, हे आहे संगत कोन एकरूप असतील। म्हणजेच दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये त्यांच्या संगत बाजू एकरूप असतील, संगत कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF असं आपल्याला म्हणता येतं। तर हे झाले एकरूप, म्हणजे दोन त्रिकोण एकरूप केव्हा असतात याचा आपण विचार केलेला आहे। त्यानंतर एकरूपतेच्या कसोट्या, त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या। पहिली बा कसोटी। जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात। उदाहरणार्थ, हे दोन त्रिकोण बघा, या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला त्यांच्या संगत बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत। समान खुणांनी ज्या गोष्टी दर्शवलेल्या असतात त्या एकरूप बाजू असतात। या दोघं त्रिकोणांमध्ये काय दिसतंय बघा, या दोघं त्रिकोणांमध्ये त्यांच्या संगत बाजू काय आहेत? एकरूप आहेत। म्हणून हे दोन त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे बा कसोटीनुसार एकरूप आहेत। दुसरी कसोटी आहे कोबा, बाजू कोन बाजू। जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात। हे दोन त्रिकोण बघा, या दोन त्रिकोणांमध्ये बाजू XY आणि बाजू LM, या त्रिकोणाची XY बाजू या त्रिकोणाच्या LN बाजूशी एकरूप आहे, संगत बाजू असून YZ बाजू MN बाजूशी एकरूप आहे, त्या संगत आहे। आणि दोघं संगत बाजूंनी समाविष्ट केलेला कोन Y आणि कोन M हे एकरूप आहेत। म्हणून हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार
एकरूप आहेत. तिसरी कसोटी आहे बघा, को बा को कसोटी. कोण बाजू कोण. जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असतील तर को बा को कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. बघा इथे त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये ABC त्रिकोणाचा B कोण Qशी एकरूप आहे, C कोण R कोणाशी एकरूप आहे आणि त्या दोघं कोणांनी दोघं त्रिकोणांमध्ये समाविष्ट केलेली बाजू BC आणि बाजू QR एकरूप आहेत. म्हणून कोबा को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. पुढची कसोटी आहे बा को कसोटी. जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट नसलेले एक बाजू जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण व त्यांनी समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर बा को कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आकृतीचं निरीक्षण करा बघा. दोन त्रिकोण दिलेले आहे. दोघं त्रिकोणांचे संगत कोण दोन एकरूप आहे M, एकरूप कोण E, कोण N, एकरूप कोण F आणि त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू LN, एकरूप बाजू DE. म्हणून हे दोन त्रिकोण इथे बा को कसोटीनुसार एकरूप आहेत. आता कर्णभुजा कसोटी. एक लक्षात घ्या, कर्णभुजा कसोटी ही फक्त दोन काटकोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठीच उपयोगी पडते. तर कर्णभुजा कसोटी काय आहे. जर दोन काटकोन त्रिकोणांचे कर्ण एकरूप असतील आणि संगत बाजूंची एक जोडी एकरूप असेल तर कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. हे बघा इथे आपण दोन काटकोन त्रिकोण घेतलेले आहे. काटकोन त्रिकोण ABC आणि काटकोन त्रिकोण LMN. तर या दोघं काटकोन त्रिकोणांचे कर्ण AC एकरूप कर्ण LN आणि नंतर एक संगत बाजू AB या LNशी एकरूप आहेत. म्हणून हे दोन काटकोन त्रिकोण या कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हटलं जातं. तर मित्रहो, या ज्या त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या आहेत या कसोट्या आपल्याला दिलेले दोन त्रिकोण आणि त्या दोन त्रिकोणात दिलेल्या माहितीचा आधार घेऊन ते दोन त्रिकोण नेमक्या कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला लिहिता येतं. तर एकूण इथे 5 कसोट्या आपण बघितल्या. बाबा एकरूपतेची कसोटी, बाकोबा एकरूपतेची कसोटी, कोबाको एकरूपतेची कसोटी, नंतर बा को एकरूपतेची कसोटी आणि कर्णभुजा कसोटी. म्हणजेच दोन दिलेले त्रिकोण असतील, त्यात दिलेली माहिती असेल, त्या दिलेल्या माहितीच्या आधारे ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला इथे या कसोट्यांचा उपयोग करून ठरवता येतं. तर आपण यावर आधारित काही उदाहरणं बघूया. तर उदाहरणार्थ त्रिकोण RST एकरूप त्रिकोण PMA असल्यास संगत बाजूंच्या व संगत कोणांच्या जोड्या लिहा. तर बघा, उकल संगत बाजूंच्या जोड्या. बाजू RS एकरूप बाजू PM, बाजू RS एकरूप बाजू PM, बाजू ST एकरूप बाजू MA या संगत बाजूंच्या जोड्या. त्यानंतर बाजू RT एकरूप बाजू PA. त्यानंतर आपण संगत कोणांच्या जोड्या कोणत्या? कोण R एकरूप कोण P, कोण S एकरूप कोण M आणि कोण T एकरूप कोण A. म्हणजे आपल्याला जर दोन त्रिकोण एकरूप दिले असतील तर आपल्याला त्याच्या संगत बाजूंच्या आणि संगत कोणांच्या जोड्या लिहिता येतात, त्या एकरूप असतात. हे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. तर मित्रो, सोबतच्या आकृतीतील दुसरं उदाहरण आहे. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते
ठरवा। या आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहे, त्रिकोण HGE आणि त्रिकोण FEG। मग उकल बघूया आपण। तर त्रिकोण HEG म्हणजे त्रिकोण HEG आणि त्रिकोण FGE या दोन त्रिकोणामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आधार घेऊन हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे। तर बघा मित्रो, याच्यामध्ये काय, या त्रिकोणाची बाजू HE या त्रिकोणाच्या बाजू GFC एकरूप आहेत ते दिलेलं आहे। त्याचप्रमाणे बाजू HG एकरूप बाजू EF हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे। मग दोन त्रिकोण एकरूप ठरवण्यासाठी त्यांच्या एकूण 6 घटकांपैकी 3 बाजू आणि 3 कोण या 6 घटकांपैकी कमीत कमी कुठलेही 3 घटक आपल्याला एकरूप दाखवायला पाहिजे। इथे 2 घटक संगत आपण एकरूप दाखवले, ही बाजू याच्याशी एकरूप, ही बाजू याच्याशी एकरूप, मग अजून एक पाहिजे। तर मित्रो, बाजू EG एकरूप बाजू EG आपल्याला म्हणता येईल, कारण ते दोघं त्रिकोणांमध्ये सामायिक बाजू आहे आणि प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो। हे रेषाखंडाचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहे। म्हणून काय दिसत आहे बघा, एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी कशा इथे एकरूप आहेत। म्हणून हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार त्रिकोण HEG एकरूप त्रिकोण FGE असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजेच इथे आपण त्या दोघं त्रिकोणांमध्ये दिलेल्या माहितीचा आधार घेऊन अशा प्रकारे मांडणी केली आणि यावरून मग आपल्याला ठरवता येतं की ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत। आता स्वाध्यायामधील काही उदाहरणं आपण बघूया मित्रो। प्रश्न पहिला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। बघा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे, शिरोबिंदूंच्या DEF एकासेक संगती RST या एकासेक संगतीनुसार रेख DE एकरूप रेख RS, रेख DF एकरूप रेख RT आणि रेख कोण D एकरूप कोण R। तर खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत? बघा, DE एकरूप RS, DE एकरूप RS आणि रेख DF एकरूप रेख RT। मग इथे एका त्रिकोणाच्या DE बाजू RSC आहे आणि DF बाजू, कारण DEF त्रिकोण आहे, RST त्रिकोण आहे, DE DFC एकरूप आहे, DE RSC एकरूप आहे, DF RTC एकरूप आहे आणि या दोघं संगत एकरूप संगत बाजूंनी समाविष्ट केलेला कोण D आणि कोण R हे एकरूप आहे। म्हणून हे दिलेले जे दोन त्रिकोण आहे, हे दिलेले दोन त्रिकोण आपल्याला बा कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हणता येईल। म्हणून पर्याय B हा अचूक पर्याय आहे। त्यानंतर त्रिकोण NTS व त्रिकोण PQR मध्ये जर रेख NT एकरूप रेख QR, रेख TS एकरूप रेख PR आणि रेख SN एकरूप रेख PQ असेल तर खालीलपैकी एकरूप त्रिकोणांचे योग्य विधान कोणते आहे ते सांगा। बघा, तुम्ही म्हणणार सर दोघं त्रिकोणांमध्ये सर्व पर्यायांमध्ये तर दोघं त्रिकोणांची नावं बरोबरच दिसत आहे, परंतु याच्यानुसार बघा NT याचं त्रिकोण NT एकरूप QR, TS एकरूप रेख PR आणि रेख SN एकरूप रेख PQ। मग यावरून आपल्याला ठरवायचं आहे की कोणतं विधान बरोबर आहे। तर मित्र इथे M विधान बरोबर आहे। बघा, NT किंवा TN, NT एकरूप RQ म्हणजेच QR ही बाजू, नंतर ST किंवा TS
एकरूप PR आणि SN एकरूप PR किंवा PQ, म्हणून हे B हा पर्याय इथे अचूक आहे. तिसरा विधान आहे बघा, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये रेख AB एकरूप रेख FD आणि कोण A एकरूप कोण D आहे. आणखी कोणती माहिती दिली असता हे दोघं त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप होतील? बघा, AB एकरूप FD आणि कोण A एकरूप कोण D दिलेला आहे. तर आणखी कोणती माहिती दिली असेल तर दिली असता हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप होतील. तर मित्रहो, पर्याय क्रमांक 1 रेख AC एकरूप रेख DE जर अजून दिली असेल तर या त्रिकोणाच्या AB आणि AC आणि इथे FD आणि ED, AB आणि AC म्हणजेच AB बाजू या त्रिकोण ABCची AB बाजू आणि AC बाजू यांनी समाविष्ट केलेला कोण A आणि त्रिकोण DEFच्या FD बाजू आणि DE बाजू यांनी समाविष्ट केलेला कोण D एकरूप आहे. म्हणजे दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असल्यामुळे हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतात, म्हणून पर्याय A हा अचूक पर्याय आहे. प्रश्न दुसरा आहे बघा, इथे त्रिकोण TUV एकरूप त्रिकोण LMN असल्यास पुढील चौकटी पूर्ण करा. बघा, बाजू TU एकरूप बाजू काय येईल इथे LM, बाजू LM. आता बघा, बाजू चौकट एकरूप बाजू MN, बाजू MN म्हणजे इथे बाजू येईल UV, म्हणजे इथे येईल UV. त्याच्यानंतर तिसरी बाजूची जोडी कोणती राहिली TV एकरूप बाजू LN, म्हणजे तिसऱ्याच्या TV एकरूप बाजू LN. त्याच्यानंतर इथे बघा, कोण L हा जर L कोण घेतला तर इथे कोण T, इथे कोण U घेतला तर इथे कोण होईल M, म्हणजे इथे येईल कोण M. आणि एक राहिला कोण V एकरूप कोण N. बघा, प्रश्न तिसरा आहे, खालील आकृत्यांमधील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते ओळखा. बघा, इथे त्रिकोण XZW आणि YZW किंवा WXZ आणि WYZ या दोन त्रिकोणांचा विचार केला तर ही संगत बाजू या त्रिकोणाच्या या संगत बाजूशी एकरूप आहे, बरोबर. ही बाजू सामायिक असल्यामुळे ती एकरूप आहे. दोघं संगत बाजूंनी समाविष्ट केलेला कोण W, इथे कोण W एकरूप आहे असं दिलेलं आहे, म्हणून या आकृतीतील दोघं त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप आहे. या दुसऱ्या नंबरच्या आकृतीमध्ये दिलेले दोन त्रिकोण त्रिकोण KJI आणि त्रिकोण LJI कोणत्या कसोटीनुसार एकरूप दिसत आहे तुम्हाला ओळखता येईल का? तर कर्णभुजा कसोटी. आणि या त्रिकोणामध्ये या आकृतीत त्रिकोण MTN आणि त्रिकोण STN या दोन आकृतीमध्ये हे दोघं त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे तर बा किंवा बा को कसोटीनुसार एकरूप आहेत. तर मित्रो, चौथा प्रश्न आहे बघा, जर त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC असेल आणि किरण AD हा कोण BAC चा कोण दुभाजक असेल तर कोण BC कोण B एकरूप कोण C दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या त्रिकोणामध्ये त्याच्या कोण A चा दुभाजक काढल्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळाले आहे, त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD. या दोन त्रिकोणांमध्ये बघा, बाजू AB
एकरूप बाजू ए सी पक्षात दिलेला आहे बघा, हे दिलेलं आहे आणि दिसतं सुद्धा आहे. बाजू ए बी एकरूप बाजू ए सी आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर कोन बी ए डी, कोन बी ए डी एकरूप कोन सी ए डी, म्हणजे चौकटीत येईल कोन सी ए डी. कारण कोन दुभाजक, कारण या ए कोनाचा हा कोन दुभाजक असल्यामुळे कुठल्याही कोनाच्या कोन दुभाजकामुळे त्याचे दोन एकरूप कोन तयार होतात. आता बाजू ए डी, या ए बी डी त्रिकोणाची बाजू ए डी आणि या ए सी डी त्रिकोणाची बाजू ए डी एकरूप म्हणता येईल, कारण ती सामायिक भुजा आहे. म्हणजे इथे येईल काय येईल ते बाजू ए डी. आणि म्हणून बघा, म्हणून एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला हा कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असल्यामुळे हे दोघं त्रिकोण, त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी डी म्हणता येईल. कारण काय, तर बाकोबा कसोटीनुसार. आणि म्हणून एकरूप त्रिकोणांचे संगत कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोन बी एकरूप कोन सी हे आपल्याला दाखवता येईल. एकरूप त्रिकोणांचे संगत कोन हे एकरूप असतात हे कारण देऊन. तर मित्रहो, या व्हिडिओचा चांगला अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये आवश्यक त्या गोष्टी लिहून घ्या. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक.